बरवा बरवा दोहा माधव बरवा हे दोहा विठ्ठल बरवा दोहा माधव बरवा दोहा विठ्ठल बरवा दोहा माधव हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण राम कृष्ण हरे जय जय 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 राम बिको सगळं बंद करून टाकते. बारीतलं जेवढं असेल तेवढं काढून टाकायचं. बास टर्बल फिरबल तुमचं काय राहत ते सगळं काढायचं. फक्त आवाज द्यायचा. बारीतलं द्यायचंच नाही. राम आता पण बरं क्लिअर झालं. तो मोबाईल काढून घे तिथं देते. तो मोबाईल काढून घे. तुम्ही वर बाजूला तुम्ही तिकडे मोबाईल बंद करते बंद करते. खाली इकडे या. काढून घे ते फोन खाली. ते तुझ्या हातातलं काय ते खाली काढून ठेव. मी गेलो लाव खाली हे वाटतो मोबाईल ते फोनचं घे खाली नंतर काढू आपण फोन. अजे संसार सुपरम झाला गे माये देखिले पाय विठोबाचे विठोबाचे आजी पाय विठोबाचे देखिले पाय अजी संसार सुपल झाला गे माय देखिले पाय विठोबाचे विठोबाचे विठ्ठल पांडुरंग वेणु वेणी भावा पांडुरंग वेणु वेणी भावा पांडु भावा वेणु वेणा भावा पांडुरंग वेणु वेणा भावा पांडुरंग नाम रखमादेवरुण विसंबे सर्वथा निवृत्ती तत्वता सांगितले 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 रखमादेवी वरून विसंबे सर्वता निवृत्ती दे तत्वता सांगितले निवृत्ती दे तत्वता सांगितले माझा भावा तो माझा भावा तो माझा भावा तो माझा भावा तो माझा भावा
आजी संसार सुफळ झाला गे माये 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 आजी संसार माऊली महाराज महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज छत्रपती महाराज धर्मवीर अप्पाजी महाराज तुकाराम नाम घेता जाते अन्य दुखोवा समर्थतेने केला शल दगडा सहित वह्या जाती मने रामेश्वर हर तुझ्या तुका विष्णू अजय संसार समोर झाला की माहिती गेली बाय बिटे बाजे प्रस्तुत सांगे की जे श्रीकृष्ण धर्म स्वतः त्याच्यात सर्व ते शेवट निवडलेला मंगा कोणाचा मंगा शेवटच्या कडून कल्पना वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानदेव आहे वारकरी संप्रदायाचा कळस तुकाराम बाबा आहे वारकरी संप्रदायाचा विस्तार नामदेव बाबा आहे आणि वारकरी संप्रदायाचा खांब एकनाथ बाबा आहे थोडं उलट फिरा ज्याचा पाया ज्ञान आहे ज्याचा कळस वैराग्य आहे ज्याचा कळस वैराग्य आहे त्याचा विस्तार नाम आहे ज्याचा विस्तार नाम आहे त्याचा शांती खांब आहे आणि ज्याचा शांती खांब आहे त्या संप्रदायाचं नाव वारकरी संप्रदाय जगाच्या पाठीवर जेवढे संप्रदाय झाले असतील आपल्याला अजिबात घेणार नाही मोबाईल बंद घेते पण वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञान देव आहे शब्द सोडायचा नाही ज्ञान देव आहे देव ज्ञान आहे ज्ञान देव आहे 12व्या अध्यायात असं म्हणणं आहे अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे पण ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे 12वा अध्याय म्हणतो अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे पण ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे त्याला जोडून तुकाराम महाराजांचं असं म्हणणं आहे या जगातली कोणतीही गोष्ट अभ्यासाने साध्य होते जर अभ्यास केला तर असाध्य गोष्ट नाहीच असं तुकोबरायचं म्हणणं आहे असाध्य ते साध्य करी कारण अभ्यास तुकाराम महाराजांचं म्हणणं असं आहे विषारी सर्प तुम्ही धरू शकता अभ्यास केला तर बचनाग नावाचं विष तुम्ही पचू शकता अभ्यास केला तर ओल मूळ खेळकाला भेदू शकतं अभ्यास केला तर तुम्ही चांगले मृदुंगणी होऊ शकता अभ्यास केला तर तुम्ही चांगले गायक होऊ शकता रियाज केला तर तुम्ही चांगले शेतकरी होऊ शकता कष्ट केले तर तुम्ही चांगले व्यापारी होऊ शकता नीती धरली तर तुम्ही चांगलं रिटायरमेंट नोकरीतलं मजेत घालू शकता नोकरीला असताना नीतीनं जगले तर इतकं सुंदर उत्तर आहे तुको म्हणायचं 12व्या अध्यायाची ओळी परत निघा घ्या अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे पण ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे आणि अभ्यासानं सगळं तुम्हाला अभ्यास जर केला नाही एक वाक्य मला जमत नाही हा विचारच कधी डोक्यात आणू नका मला का जमत नाही हा विचार करा का जमत नाही का देवाने तुम्हाला काय दिलं नाही सरळ दिलं मग मला शिर्डी का जमत नाही बोमला दिलं
नुसते लोकांचे लग्नच खात बोंबलं पिंडायचं, वावरात कधी वाकायचंच नाही. तुझ्या बापान शेती पाहिली का? शेती करायची म्हणजे कष्ट केलंच पाहिजे. पाखवात वाजवायचं म्हणजे रियाज केलाच पाहिजे. कीर्तन करायचं म्हणजे अर्धा तास पुस्तक उचललंच पाहिजे. बापाची पेंड आहे का? आणि फुकट का द्यावं देवाने तुम्हाला? का द्यावं? अरे ज्या शरीर देवाने तुम्हाला फुकट दिलं ते तुम्हाला सांभाळता आलं नाही, देवाने बाकीचं काय द्यावं? काय द्यावं? आज 52 वर्ष वय झालंय आपलं, अजून आपल्याला कॅन्सर नाही, अटॅक नाही. किती कृपाळू देव आहे, किती कृपाळू. काय दिलं आपण देवाला? वाक्य सांगा. तुम्ही ज्यांच्यासाठी कमवलं त्यांनी तुम्हाला रस्त्यावर काढलं, पण ज्याने जन्माला घालून सांभाळलं त्या देवाने तुम्हाला धोका दिला नाही. तुमच्या पोरेने तुम्हाला हाणलं, तुमच्या सुनबाईने तुम्हाला खसकावलं, तुमच्या भावबंधाने तुमचा कार्यक्रम केला, पण कटेवरच्या पांडुरंगाने तुम्हाला सही सलामत सांभाळला. अजून अटॅक नाही, अजून बीपी नाही, अजून शुगर नाही, अजून डोळे खासे. काय उपकार देवाशी! काय याच्यापेक्षा दयाळू कोण? जी बायको आपण वाजीत आणली ती सहज गाडो म्हणते, सहज. आपण सुद्धा खरंय का? जी वाजीत आणली आहे, जी बायको आपण वाजीत आणली ती आपल्याला गाढव म्हणते. जी अवलाद आपण पैदा केली ती आपल्याला लाईट बंद करून आणते. पण कटेवरच्या देवाला आपण अजून अगरबत्ती आणि नारळ सोडून काही दिलं नाही तरी त्याने आपल्याला सांभाळलं. काय दिलं आपण? 2 अगरबत्त्या, नारळ, नैवेद्य तर अख्खा नाही, त्याच्यावरच पसत दातात गुतलत नाही. एवढं दिलंय, एवढंच देवाला दिलंय. पण देवाने करोडो रुपयाचं शरीर सांभाळलंय. कीर्तनाला सुरुवात करायची आहे. ऐकणाऱ्याला 2-3 सूचना आहे. कीर्तन आपली तुमची पहिली गाठी, आपलं काम थोडं वेगळं आहे. कीर्तनाला दरिद्रवाणी बसायचं नाही, तोंड यायचंच नाही, लांब बसायचं, चांगला चप्पल जोड पाहायचा. आणि कीर्तनाला आपली दुसरी सूचना आहे, कीर्तनाला बोलावंच लागतं. बोललं तरच कीर्तन करेल, नाही तर तुमचं आपलं सूत्र बसणार नाही. आणि त्या बापाने पाहिलं बोलायचंच नाही, लिहून द्यायचं 3 किलो सफरचंद. मग येऊन राहायचं नाही, मग खायचं कुठून? बायकोच करायची नाही, अख्ख्या गेम खेळायच्या. काय उतार आहे? गेम म्हणजे पबजी, नूडल, मॅगी, मोबाईल बाहेर ठेवा, हे करायचं नाही. देव कुठे आहे? ऐका, आता करंट लागला तुम्हाला. करंट लागला का? मग मलाही सोपं तुम्हालाही सोपं करंट. आणि पाया पडत जातो. कीर्तन आत गेलं पाहिजे, कीर्तन बाहेर नको आहे. बाजारला पाहिजे माणूस, तर ते कीर्तन आहे, नाही तर नाही. चला, अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. पहिली ओळी. दुसरी ओळी, अभ्यासाने साध्य होणारच. दुसरे तिसरे ओळी, देव देवळात नाही. मग देव कुठे आहे? 10वा अध्याय. देव कुठे आहे? जेव्हा जेव्हा दया आणि संपत्ती एकत्र येते तिथे देवाची वस्ती असते. 10व्या अध्यायाची ओळी आहे. बस, संपत्ती आणि दया एकत्र आली की देव आहे. वस्ती आली एका, काहीच नाही, बस तिथंच देव आहे. कुठं? दया आणि आता करंट लागला ना. संपत्ती आणि दया एकत्र आली का तिथं देव आहे. आता उलट फिरा, जेव्हा जेव्हा संपत्ती येते तेव्हा दया नसतेच, दया नसतेच. पैसा जास्त झाला का प्रेम कमी होतं, भजन बंद होतं, आणि घमेंड वाढते. घमेंड आणि घमेंड वाढली का लिहून ठेवा, त्या व्यक्तीचा एक दिवस नाश होतो. हे ध्यानात ठेवा. अख्ख्या महाराष्ट्रात जेवढी श्रीमंत माणसं आहेत, तुम्ही कुणाचाही घर तपासा, एक माणूस येडा आहेच. कोणचाही घर तपासा, येडा नसला तर बेवडा तरी आहे, बेवडा नसला तर जुगाड्या तरी आहे, फेफरा फाफरा का वैन पण आहेच. त्याचं उत्तर 16व्या अध्यायात आहे. वव्याला क्लिअर ऐकत जायचं, मग मजा राहत नाही का? याचं उत्तर आहे. तुम्ही पहा, जेवढ्या कोणाच्या घरात ज्या घरात गरीबाच्या तळतळाटाचा पैसा येतो आणि ज्या घरात कमी घामाचा पैसा येतो त्या घरात एक अशी क्वालिटी जन्माला येते का ती खानदान इकायला लावते.
तुम्ही कोणाचाही घरचा बसा, एक क्वालिटी आहेच. काय समजतं, सगळं चांगलं आहे हो, फक्त पोरगी पळून गेली, काटकाच. सगळं चांगलं आहे हो, पण ते मधलं प्या. बापाच तुम्ही मला अख्ख्या महाराष्ट्रात एक माणूस दाखवा का व्याजाचा धंदा करणारी माणसं नीट मेली. तुम्ही एका माणसाचं नाव सांगा मला, चला तार फाडूनच मारणार. त्याचं उत्तर सोळाव्या अध्यायात दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती. काय उत्तर आहे? दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती. माऊलीचं असं म्हणणं आहे 16व्या अध्यायात, दैवी संपत्तीमध्ये 26 गुण आहेत आणि आसुरी देणं दैवी संपत्ती आहे. पण जनता लुटून श्रीमंत होणं आणि इतकं कमावणं का टाव्याला पेटवल्यावर श्रद्धापर्यंत धुरून निघण, ही आसुरी संपत्ती आहे. आणि मग याला गोळ्या फालत व्हायची गोळी, उतार व्हायची गोळी, तोंड वाचवायची गोळी, तोंड मिटवायची गोळी. तू गोळी घेऊ नको, एकच गोळी घेऊन गाव मोकळं कर. कहाला गोळ्या पाहिजे व्हायची गोळी कधी राहणार तेव्हा गेले ठेवलं. पापाची लक्ष्मी कधी सुखानं जगू देत नाही आणि कष्टाची लक्ष्मी कमी असली तरी धोका देत नाही. जाऊ द्या, नक्षत्रात जाळलं चालू द्या, विषयाचे लाडू चालले चालू द्या, मग अज्ञातवास काढला वाढू द्या, बायको उडून यांनी आणू द्या, पण कृष्ण बरोबरच होता. म्हणजे मग जाऊ द्या, बायको वडीत आणली आणू द्या, चांदळांचे काही दिवस राहतात. कधी मूर्खांचे काही दिवस राहतात, त्यात काही एवढं विशेष नाही. बायको वडीत आणली आणू द्या, नक्षत्रात जाळलं जाळू द्या, विषयाचे लाडू चालले चालू द्या, पण शेवटपर्यंत गोपाल कृष्ण होता बरोबर आणि नाव इतिहासात अमर झालं. मग कोणाच्या घरात रावणाचा फोटो आहे? तुमच्यापैकी कोण रावण भक्त आहे? लोक येडवाईचे भक्त आहेत, पण रावणाचे नाही का? उत्तर आहे का? रावणाकडे संपत्ती होती पण निकृष्ट होती, संतांकडे संपत्ती होती पण उत्कृष्ट होती. 80% सर्व्हिस वाले रिटायर झाल्यावर वृद्धाश्रमात आहेत, पेन्शन घेऊन. तुम्हाला पुढे सांगा, महाराष्ट्रातला कोणताही वृद्धाश्रम तपासा, अजून शेतकऱ्याचा बाप वृद्धाश्रमात नाही. शेतकऱ्याच्या घरात अजून धर्म आहे. शेतकऱ्याच्या घरात चहाला दूध नाही, नसू द्या, कालवणाला तेल नाही, पण म्हाताऱ्याला भाकर आहे. ते सासू शिवे सून शिवे देते, शिवे द्यायची नाही, शिवे देऊ द्या. मारा नका म्हणून, उलटा नका म्हणून, माझ्यासाठी जगलाय, मला पुढे घालतो का काय, त्याच्याबरोबरच एक नाही राहिलं, मी आज काय पाप केलंय म्हणून द्या. तोय म्हणतो शिव्या देती पण खेप्ट होती, खुश तोय म्हणतो कधी कधी लई बिघडती बरं का. जाऊ दे, खराब कपडे घातले तर बोलती, चप्पल तुटली तर बोलती, दाढी वाढली तर बोलती, बोलू दे, जाऊ द्या, पण बोलती पण आपलं चांगलंय. कधी कधी चहा पिताना ढोस म्हणती, जेवताना तुझ्या मड्यावर घालते म्हणती, म्हणू द्या, मडा म्हणू द्या, पण भाकर आहे. आणि यांचं तसं नाही, सर्विस वाल्याचं गमेंट पैसा मोकार, पगाराला हातच नाही. वर्षावर गाडी स्लॅब, सासरवाडी सोडून दैवत नाही, कधी सोमवार नाही, कधी एखादच नाही, कवाय पा डोळे लाल, माझातल्या वाणी वागायचं. लोकांनी रामराम घालावा, त्यांनी उरफाट्या बावलीच्या बायको बावा. तरी एक पोरा इंजिनियर केला, तो सासरवाडीला राहायला गेला. एक पोरगी कॉलेजला गेली, आलीच नाही. पहिली बायको मेली म्हणून दुसरी केली, ती पेन्शन घेऊन गेली, पुरा मोका. मग तो दिंडीत आमच्या मोकांडी आला तर आला, आमच्याही 2 दिंड्या करून दिल्या, म्हणजे मजा झाला. ओवी नाही सुंदर आहे महाराज. 26 गुण दैवी संपत्ती आणि 6 गुण आसुरी संपत्ती. 2 ओव्या 3 ओव्या झाल्या, ओव्या क्लिअर करायच्या, पुढची ओवी क्लिअर करून देतो. एकदा अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान. संपत्ती आणि दया कधी एकत्र येत नाही, पण आली तर तो माणूस देव साडेशिवाय राहत नाही. काय ओवी आहे? तुम्ही देवाते बसाल, देव तुम्हाला पृष्ठवे परत करेक्ट. असं पाहिजे ओवी. पत्ते तेव्हा परस्पर घडेल प्रीतीचे.
बस ओवी क्लिअर आहे का? आता पुढची ओवी आहे का? तिन्ही ओवी क्लिअर झाल्या. चौथी ओवी, देव देवळात नाही, देव प्रत्येकाच्या हृदयात आहे. झालं पाहिलं? झालं पाहिलं? आपण सगळेजण एका देवाची लेकर आहे. बोल जा लेकर आहे. आपला बाप एकच आहे. कोणी माहिती आहे? शंभू नावाचं दीप आहे, पंढरपूर नावाचं गाव आहे, धर्म नावाचं नगर आहे, तिथे विठ्ठू नावाचा पाटील आहे आणि तो आपला बाप आहे आणि त्याच्या शेजारी उभी राहणारी रुक्मिणी आपली आई आहे. बस. आणि आपण तिचं लेकरू आहे. उलट आहे का? आपण तिचं लेकरू नाही, आपण तिचं अंश ममयोश आहे. बस आपण देवाचं लेकरू आहे. आता एक एक वाक्य पुढे फिट करीत राहायचं. आपण देवाचं लेकरू आहे पण आपण देव नाही. ताण द्या, ताण दिला तरच कळतील. आपण देवाचं लेकरू आहे, शंकाच नाही. हृदयात आपले देव आहे, शंकाच नाही. पांडुरंग आपला बाप आहे, शंकाच नाही. रुक्मिणी आपली आई आहे, शंकाच नाही. गड्डेवर उभा राहणारा विश्वाचा बाप लाकडातल्या किड्यालाही सांभाळतो, गाळातल्या बेडकालाही सांभाळतो आणि पाण्यातल्या माशालाही सांभाळतो, झोपडीतल्या भिकाऱ्यालाही सांभाळतो आणि महालातल्या राजालाही सांभाळतो. मागे पुढे उभा आज अख्ख्या जगाला सांभाळतो. तो आपला बाप आहे, आपण त्याचं लेकरू आहे. फक्त आपल्याला ज्ञान नाही. ज्ञान म्हणजे शाळेतलं नाही. शाळेतल्या ज्ञानाला कोणी खात नाही. रिटायर झाले काही परमानंट झाले नाही. काहीशे पोहर लग्नाला आले बापाला पगार नाही. काही 40 वर्ष झाले रुपड्या पगार नाही. अख्खं गाव सर म्हणते त्याला. काही 10 लाख भरले तर 3,000 घेतात. काही 70,000 सही करतात तर 30,000 घेतात. काही जूनला परमनंट झाले, जुलैला रिटायर झाले. चाललंय आंधळ गणित आहे. कुत्र पीठ खाते. कुत्रे गेलं जुगून, आंधळ मिळालं तळून. सांग या जगात खरं कोणी बोलायचं नाही. इंदुरीकर झाल्या वाहण्या कोळी, मी झालोय सध्या वाहण्या कोळी. अखेरचे घोडे एकटाच खातो. असा माणूस नाही राहिला का त्याने मला घोडा लावला नाही. आणि माझा गुन्हा काय? एकच, फक्त खरं बोलतो. अरे MSc PhD माणसं यांनी नोकरावानी 6,000 रुपये महिन्याने वापरले. MSc PhD 30 वर्ष पुस्तकं उलटी पालटी केली त्यानं. त्याचं पेमेंट 6,000 आहे. त्याच्या आईनं दागिने मोडले. त्यानं बायको करायची केव्हा आणि नातू पाहायचा केव्हा? तुम्हीच सांगा. तो आता 42 आहे. अशी माया पुढे बसले आता. फक्त खरं बोलायचं नाही. कोण खरं बोलला का तो मिळाला. या खरं तालुका सगळे बांधलेले. या खरं तालुका माझी ही लडका मध्ये केवळ बंधान, केवळ बंधान, केवळ बंधान, केवळ बंधान, केवळ बंधान. सगळे सामाजिक गोतवाने याने नागविले बहुत. तशी एक झाला पांढरा राहिले काम. आणि परमार्थाला बाधक सुद्धा कोण आहे? काम. दुसरा शत्रू आहे. मोबाईल मध्ये घेतले ग्रोथ. आणि पाया पडून सांगतो बसलेल्या माणसांना, राग आकडा खून करायला काय 2-4 दिवस लागत नाही.
मर्डर करायला काय 5-6 दिवस लागत नाही. बलात्कार करायला काय दुपार लागत नाही. आता एखाद्याला म्हणलं तुला कीर्तन समजा 5-6 लाख देतो इंदुरीकर बोकस बघशील तो. इंदुरीकर का आहे का एक झापडीच्या गाडी नाही, पण ते 6 लाख खर्चायची दोघांची मारामारी झाली. दोघं पोलीस स्टेशनला गेले, एकमेकांचा कॅटगड घातला, एक मेला आत गेला, वावर पण का ना मारामारी. पाया पडून सांगतो मारामारी का? राग आकडा आकडा राग 2 मिनिटाचा राग तुमचं आयुष्य संपू शकतो. आणि 2 मिनिटं राग आकडला तर तुम्ही देव होऊ शकता. राग आकडा आणि आज सगळे आरोपी रागाच्या भरात कृत्य करू नयेत, नंतर त्याला पश्चाताप होतो. पण ती वेळ निवडून. आणि तरुण पोरांना एक सांगतो, तुमच्या डोक्यात जो किडा आहे ना सध्या पुढारपणाचा, तो जरा कमी करा. पोरांनो, हे दंगली बिंगलीच्या लफड्यात पडू नका. तुम्ही जर टपरी पेटवताना कुठं सापडले, आयुष्य संपलं तुमचं. तुम्हाला भविष्य आहे. मूर्खपणा करू नका. मला शिवाय द्या, पण महाराज एकही गोष्ट पोलीस व्हेरिफिकेशन दाखल्याशिवाय करता येत नाही. तुम्हाला भविष्य आहे. उद्या जर तुम्ही हे टपरी टुपरी पेटवताना सापडले, कार्यक्रम केवढं कसं मूर्ख आहे. लोक तुम्हाला बेकाळ म्हणू द्या ना, काय फरक पडला? काय फरक पडला तुम्हाला? लोक तुम्हाला सोडून देतात, सीझनपुरतं वापरून घेतात आणि सोडून देतात. तुम्हाला कोण आहे भविष्यात? कोण आहे? लोकांना काय सीझन पुरतं वापरून घ्यायचं, सीझन संपला सोडून द्यायचं, पावसाळा संपल्यावर कुठं खेकडं निघालाय. मूर्खासारखे करू नका. इतके डेंजर मोबाईल आले तर इतके डेंजर कॅमेरे आले. मोबाईल पेनच्या कोपऱ्यात मोबाईल नाहीये. उद्या जर तुम्ही एखाद्या टपरीजवळ जरी उभे राहिली, मरा ना. हे लोक काय हे सीझन पुरतं तुम्हाला वापरून घेतील, सोडून देतील. तुम्हाला कोण? आज एकुलता एक मुलगा जर टपरी पेटवाय सापडला, 10 वर्ष आत गेला तर आई बापाने काय करायचं? काय महिला म्हणलं, तुमच्या पोरांना हे क्षेत्रापासून थोडं बाजूला ठेवा, इकडे येऊ द्या ना. पण आयुष्याची बरबादी होईल आणि कोणी सांभाळत नाही. आता समजा कीर्तन संपल्या आज मी मेलो, समजा मरणार नाही, मेलो. माझ्या अंत्यविधीला समजा 50,000 लोक आले, मला फायदा काय? काय फायदा आहे? अरे आपण बुडालो, जग बुडालो, लोकांना काय घेणं आहे? लोकांना काय घेणं नाही. 1.5 महिना नाही झाला महाराज ज्यांनी वारकरी संप्रदाय श्रीमंत केला. सातारकरांना लोक महिन्यात विसरली, अब्दुल कलामांना लोक विसरली, हो या भागातलं दैवत आबांना लोक विसरली. तुम्ही काय घेऊन बसले? काय घेऊन बसले? तुम्हाला वाटतं लोक मान? पागलपणा करू नका. जरा 18 ते 22चे टोनगे जरा नीट ऐका. नालायक हो, येळभर बॉम्बला घेणं का कोणाच्या माझ जिंदगी बर्बाद करता. लाज नाही होता तुम्हाला? विनोद समजू नका. जर गुतला ना, जो दंगलीत गुतेल आणि एकदा बाहेर आला ना, त्याला म्हणा परत दंगली म्हणा तर खरं तुम्ही गावाला जा. विनोद समजू नका. आज पहिला मंडळ एक तर एकुलती एक मुलं आहे. भविष्य आपल्याला उद्या दुकान टाकायचं आहे, टाकला लागतो. उद्या धंदा करायचा आहे, टाकला लागतो. उद्या नोकरी करायची आहे, टाकायला लागत नाही. मग तुम्हाला एकुट्याने सांगितलं कोण? बरं काय तुमची किंमत आहे मला सांगा. चला गेलं काय पेटवली एखादी टपरी, काय लायकी तुम्ही? जाऊ दे काय आहे का? 2-4 कोटी पडेल घरात? नाही आहे का? तुझ्या काय आहे? पेटव टपरी. चला आता पेटव थोड्या वेळाला. तुझ्या काय आहे मला सांग? 5-6 कोटी पडेल आहे का घरात? अंडरपॅन्ट तरी घेऊ शकतो का तू? अंडरपॅन्ट हा विनोद नाहीये. एक प्रयोग करा ना, मी सांगतो. एक 70 रुपये खर्च करा, पैसे मी देतो. एक बँडेज घ्या, बँडेज इथं गुंडाला, एक पट्टी गळ्यात बांधा आणि इथं 2-3 ठिकाणी बँडेज लावा आणि एक गरका मारा गावात जा. कोण 100 रुपये तुम्हाला देत आहे मला पाहून द्या. जा फक्त टाक गाव आणि माणूस पाहिला का असं करायचं बस काय. आणि गावातून घरी जा, घरी आणि दारात करायचं फक्त.
डायरेक्ट कुठं उलाटले होते कशाला भुईमुगाच्या शब्दात दाना येतो त्याचा मुक्काम पोत्यात आहे. दाना संपला की त्याचा मुक्काम बंबात आहे. हे तू कसे वाक्य हे गवाच खोटे नाही. फक्त झोंबात्यात का ते खरे म्हणून कशाला मारत एखादा म्हणा तुम्हाला बेकाड म्हणून द्या ना काय फरक पडला. पण गुंतल्यावर काय कोण सोडी मग. आणि कधीच गरीबाच्या आत जात नाही, आपल्या श्रीमंताच्या आत जात नाही. आज कोणते जात किडा कोण नाही. लोक म्हणते आम्ही गरीबा इतकी दारू कोणीच घेत नाही. आणि गरीबा इतक्या मारामाऱ्या कोणी करीत नाही. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. दोनच शब्द झालेत आपले काम आणि पाया पडतो तुमच्या. पाणी नाही पण तिसरा अध्याय सांगतोय. पाणी नाही पण बुडवतात, आगी नाही पण जाळतात, दोरी नाही पण बांधतात, शस्त्र नाही पण कापतात. जळे बिन बुडविती, आगी बिन जाळीती, दोरे बिन बांधिती, शिखले बिन गोविती, बाष्के बिन गोविती. काय गोव्या दोनच झाले आताशी काम आणि महिला मंडळ. तुम्ही शांत बसा. उरवायचे घेत नाही मग शांत थोडा वेळ शांत. ते विक्षेप झाला का माझ्या येत नाही. विठार आहे महिला मंडळ. अगरबत्तीचा चटका बसला तर माणसं अगरबत्ती टाकून देतात. चहा गरम असेल तर माणसं फुकून देतात. आणि पातेल पातेलं गरम असेल तर माणसं सांशीनं राहतात. तुम्हाला पटणार नाही महाराज पण ही दोघं जण इतकी डेंजर आहेत. जिवंत माणूस तोडला जातो. तोडला एखाद्या माणसाच्या डोक्यात दगड घातला जातो आणि तो माणूस मारला जातो. आणि मेल्यानंतर ओळखू एवढे म्हणून दगडाने घेतला जातो. ठेचून ते प्रेत गुणीत घातलं जात आणि ती गोण वड्या नाल्याला टाकून दिली जाते. पोलीस खातं आपलं चांगलं शोध लावतो तो भाग वेगळा. पण हे दोघ जण इतके वाईट कृत्य करतात. जाळायचे माणसं खून करायचाय खून. विचार करा एखादी मुलगी नाही म्हणली तर त्या मुलीला कापलं जातं. मुलगी तोडली जाते आरपार सुद्धा काढला जातो. किती वाईट काम फक्त दोघच करतात. काम आणि क्रोध. आणि तिसरा पट्ट आहे लोभ. बरं लोभ इतका वाईट आहे की या 4 वर्षामध्ये महिला मंडळ बाप मेल्यावर बहिणीने खाते फोडायला जेवढे भाऊजाम केले तेवढे यामाने केले नसते महाराज. याम परवडला पण बहीण परवडले नाही महाराज. श्याम करून टाकले भाऊजाम. पाया पडते भाऊ बाई सैकर ग सैकर. ती म्हणजे थांब त्यांना विचारले. त्यांना म्हणजे त्याला ऐकीचा तो म्हणतो लावून धर राहू दे. तो म्हणतो लावून धर लाख 1.5 लाख मिळतील. अरे रक्ताचे नाते संपवले रे लोभाने. 50% लग्नांमध्ये सक्का मामा राहिला नाही. गुरु मामा आलाय. गुरु मामा तो एक सापडायला पाहिजे. गुरु मामा तो लय हाणला पाहिजे. नालाय कुठं सापडला तुला गुरु मामा. अरे रक्त बनियन मळू द्या, शर्ट फाटू द्या, दाढी वाढू द्या. सक्का भाऊ भाषेच्या मागे शोधतो. भाऊ येतो. आज आम्ही भावांचे दुश्मन आहेत. एवढ्या मधल्या 50 बाया आज भावाशी बोलत नाही. अशा माया पुढे बसेल आता. मी नाव सगळं सांगायला आपलं काम आहे. फक्त भामट्याची दुनिया वावळी ती भाऊ काय वांग वावळी ती भाऊ. ईश्वरासारखे भाऊ तुम्हाला दुश्मन झाले नाही. भंगरी तुमचे भाऊ झाले. काय भाऊ कळालं तुम्हाला. बोलायचं नाही फक्त कोणी. काय भाऊ कळा फक्त लोभ आहे याच्यात. किती वाईट लोभ आहे नीट आहे का. लोभ इतका वाईट आहे बरं का लोक फक्त कडक कपडे घालून हिंडतात तर थोरल्याच्या मुलीच्या साखर पुण्याला धाकटा भाऊ नाही.
थोरल्याच्या मुलीचा साखरपुडा झाला. त्या धाकट्या भाऊ बैठकीला नव्हता. लया आला तो. थोरला भाऊ संध्याकाळी साखरपुडा झाल्यावर दंडसा रडला. माझे पैसे गेल्याचं मला वाईट वाटलं नाही. माझी मुलगी जाणार आहे. माझ्या भावानं माझ्याशी बोलायचं नव्हतं, पण माझ्या ओट्यावर बसावं लागत होतं. हे बसलेल्या लोकांची चित्र आहे. साखरपुडा झाला तर ती पोरगी दंडसा रडली. बाटल माझ्या चुलत्यात माझ्या बापाचं होतं. मी काय केलं होतं? माझ्या चुलत्यात मी तर हे घर सोडून जाणार आहे. मी पाहुणे आहे. माझ्या चुलत्यानं माझ्या पाठीवर फक्त आशीर्वादाची टाप टाकावं लागत होती. इतके खाली गेलेत लोक. खाली गेले लोक. सर लोक फक्त कडक कपडे घालून हिंडतात, मिशा काढतात, बारीतला ब्रँड पॅटर्न आणि स्वतःला शहाणे समजतात. नाही तर धर्माच्या बाबतीत मेली लोक. काय धर्म आहे? लोभ येतो. आणि चौथा आहे मत. 16 ऐकायचे मत. निर्वास सध्या मत इतका कठीण झाला आहे की कोरोना झाल्यापासून तुम्ही अभ्यास करा. मला इतकी दारू पितात लोक का त्याचा रेकॉर्ड राहिला नाही मला. आणि दारूवर कोणी बोलायचं नाही. दारू न पिणं हा सध्या कमीपणा झाला आहे. जी माणसं दारू पित नाही त्यांना लोक म्हणतात जीवनातला आनंद नुसता आला नाही, असं एवढ्यांचं म्हणणं आहे. आणि हसल्यावारी नेऊ नका. 100 लोकांमध्ये 92 लोक दारू पितात. 92 बोलायचं नाही. दारूवर कोणी बोलायचं नाही, भ्रष्टाचारावर कोणी बोलायचं नाही, धर्मावर कोणी बोलायचं नाही, महिलांच्या राहणीमानावर कोणी बोलायचं नाही, कपड्यावर कोणी बोलायचं नाही. जो बोलेल धर्मावर बोलेल मेला, दारूवर बोलेल मेला, त्याचा गेमच. आज हसायच्या गोष्टी राहिल्या नाही. जरा तळतळीचं कीर्तन, हे कीर्तन बाहेर नाही जाते, आत जाते. पाजर फुटलाय तुम्हाला. मायराज ह्या 4 वर्षात लाच जायची लाच. 22-24 वर्षाच्या पोरांनी कोटरी पिऊन मरावं आणि 60 वर्षाच्या बापानं त्याला पाणी पाजावं. हा न्याय कोणता? कोणता न्याय? विचार करा. 18 ते 22चे तोंडगे जरा नीट आहे का? 40% कॉलेजची पोरं वर्गात नाहीत. 70ची पल्सर, 30चा मोबाईल, खिशात 500 रुपये कवाय आहेत. फक्त हिंडायचं. मुलींच्या मोबाईल मधला बॅलन्स कुठून येतो आईनं कधी विचारलाय? कधी विचारलाय? पोरगी पळून गेलो आई म्हणते मला अंदाज आलता. तू काय पूजेला बसली? आपण जर म्हणलं तुमची पोरगी पोराच्या गाडीवर डोंगराला दिसली तर तिच्याही म्हणते तिनं वनस्पती शास्त्र घेतलंय, ती पर्यावरणाचा अभ्यास करते. डोंगराला हा विनोद आहे. हा विनोद आहे. आईला माहित नाही का भामट्याचं सोंग घ्यायची सवय लागली? नाही तर आईला माहित नाही आपल्या पोरीच्या अंगात भारी कपडे करून येतात. आपली पोरगी रविवारी कॉलेजला जाते, आईला माहित नाही. इथं शनिवारी कॉलेज भरणं सोयीचं. आम्ही विचार करीत नाही. हो. आणि इंदुरीकर बोलला का त्याचा राग येतो लोकांना. पण हे खरंय का खोटं आहे सांगा? पुढे चालला पुढे ऐका. या 4 वर्षात बंद करते. या 4 वर्षात महिला मंडळ, या 4 वर्षात एखादा माणूस जर तरुणपणात मरण पावला आणि त्याचं प्रेत जर आंघोळीला बाहेर काढलं तर त्या प्रेताजवळ त्याची लालणी पोरं उड्या आणतात. उड्या! काय माहित त्या पोरांना की माझा बाप गेला. काय माहित त्या पोरांना की माझी आई विधवा झाली. ती पोरं आईला विचारतात आई माझ्या बाबाला सगळी लोक का आंघोळ घालतात? काय उत्तर आहे तुमच्याकडे बोला. अरे लग्न तुमच्या पोरांचे करतात आणि दारू गावाला पाजतात. तुझ्या पाहुण्यांना दारू पाज. वरात चांगली व्हावी म्हणून पोराला दारू पाजायची. लग्नाची मिरवणूक चांगली व्हावी म्हणून पोराला दारू पाजायची. या 4 वर्षामध्ये महिला मंडळ प्रेत जर रस्त्याला घेऊन चाललं.
तर ती पोर आईला विचारतात, आई माझ्या बाबाला लोकांनी बांधून कुठे चालव, कुठे चालवलं काय, माझ्या बाबाला बांधून कुठे चालवलं, काय उत्तर आहे तुमच्याकडे बोला. प्रेत पेटवलं, सगळी पोरं रडतात, हसतात. आणि ती पोरं आईला विचारतात, आई माझ्या बाबाने काय केलं नाही का, माझ्या बाबाला सगळ्या लोकांनी पेटवलं आहे, काय केलं. आई म्हणते तुझा बाबा मेला नाही, तुझा बाबा देवा घरी गेलाय. ते पोरग पाठ करते, सगळ्यांना सांगतं माझा बाबा देवा घरी गेला. शाळेतली पोरं त्याला म्हणतात, तू काल आला का नाही, माझा बाबा देवा घरी गेला. आणि शाळा लगवीला सुटली की सगळी पोरे ग्राउंड मध्ये उड्या हाणतात आणि ते पोरग शाळेच्या पायरीवर बस. आणि ती पोरं त्याला विचारतात, तू आज खेळत गेलाय, माझा बाबा देवा घरी गेला, माझ्या घरात स्वयंपाक झाला नाही म्हणून माझ्या पोटात अन्न नाहीये. ती पोरं त्याला म्हणतात, तुझा बाबा देवा घरी नाही गेला, मेलाय तुझा बाबा. ते पोरग घरी येऊन सांगत, आई मेलाय माझा बाप. या 4 वर्षामध्ये 5वीची पोरं बाप्पाच्या डाव्याला आहेत. इतका मध आहे, मध इतका काय उचला. पुढे सांगा झोंबल तुम्हाला, 80% पोरं पुरी देण्याच्या लायक राहिले नाहीत. लग्न जमवणारे ढलान लिटायका मधले दरोडेखोर 50,000 रुपये कमिशन घेताना नाही को गेम होईल तुमचा गेम. सोमवारी लग्न झालं, मंगळवारी नवरी गेली, बुधवारी आलीच नाही. आली नाही म्हणजे तिच्या पहिल्या नवरीच्या घरी गेली. अरे काय करतोय आपण, शाळेतल्या पोरांना कोण पाहते, सरळ बसा पटका, बैठे बैठे साधा साप. कितीला आहे तू, 7वीला आहे, सेमीला आहे का मराठीला आहे, इंग्लिश मिडियमला आहे का, वॉटर लिक्विड सॉलिड और गॅस. गॅस, अरे वॉटर हे सॉलिड आहे, लिक्विड आहे का गॅस आहे, लिक्विड. मिल्क, कार्बन, कार्बन सॉलिड आहे, कार्बन डायऑक्साइड गॅस आहे. तू कितीला आहे, 7वी, सेमी का मराठी, सेमीला आहे तू, सेमीला आहे का. बापाच्या बायको सिमटिम म्हणतात, तू विचार मला बाप कोण म्हणतात. त्या माणसा कितीला रे, 7वी, सेमी का मराठी, मराठी मिडियम नाही का. बापाच्या बायकोला काय म्हणतात, तू कितीला आहे, 7वी, सेमी का मराठी, सेमी नाही का, सेमी आहे. स्टोन, सॉलिड, लिक्विड और गॅस. त्या माणसं कितीला आहे, इथं 7वीच्या पुढचा पोरगच नाही. 9वीला कोण आहे इथं, 9वीला, 9वीला कोण आहे, 9वीला हा 9वीला आहे का, 9वीला आहे तू, बोल 9वीला आहे ना. शेमी बोल ना, कर बाकी निर्वास. शेमी का मराठी, शेमी, चॅप्टर नंबर 1, पेपर नंबर 1, सायन्स अँड टेक्नॉलॉजी. In first chapter, one scientist has 3 rules. What is the name of that scientist? Kon? What is the name of that scientist? Newton's first law of motion, Newton's second law of motion, and Newton's third law of motion. Correct? Hello. Correct? My action and reactions are equal, but their direction is opposite. It is called. काय म्हणलास, 10वीला कोण आहे रे? आवाज काय म्हणलास, 10वीला येतो, सेमी का मराठी, हा आलास का तू, सेमी, सेमी नाही का. चॅप्टर नंबर 1, पेपर नंबर 1, सायन्स अँड टेक्नॉलॉजी. Hello. इन फर्स्ट चॅप्टर, one scientist has 3 rules. What is the name of that scientist? कुठे आहेस, No, Kepler first law, Kepler second law, and Kepler third law. Correct? In chapter number 4, paper number 1, one diagram is as follows. What is the name of that figure?
बरोबर ही पुढची What is the name of that त्याच्यात figure in chapter number 4, paper number 1? हा पहिल्या पेपर मध्ये चौथ्या प्रकरणात अशी आकृती आहे. तिचं नाव काय? हा रस्ता इकडे तू नाही कितीला रे? सातवीला आहे का? नगर काढे किती? जागता काम 12. हा तू कितीला रे? हा सरळ बसा. पहिली ते 9वी. बैठे बैठे सावधान. ये सावधान है. हाँ, पहिली ते 9वी. बैठे बैठे सावधान. रिलॅक्स. सब रिलॅक्स. सब रिलॅक्स. सब. आणि आता सावधानच राहायचं. मी म्हणेपर्यंत उत्तर द्या. फक्त पहिली ते 9वीचे बोलतील, बाकीचे बोलायचं नाही मध्ये. हरिपाठ हा ग्रंथ टिंबटिंब या संतांनी लिहिला. करेक्ट. टिंबटिंब या जिल्ह्यात टिंबटिंब नावाची नदी अशी आहे का तिनं गाठा बुडवला नाही, तारला. बोलला का बाकीचे? इंद्रायणी टिंबटिंब या जिल्ह्यात टिंबटिंब नावाच्या नदीत गाथा बुडाला नाही, तरला. टिंबटिंब नदीच्या तीरावर माऊलीची संजीवन समाधी आहे. टिंबटिंब या जिल्ह्यात एकनाथ महाराजांची जल समाधी आहे. पोरांनो, ते सैराट मधलं गाणं कोणतं आहे ते? शिंगाट. करेक्ट. आणि ती पोरगी कोण आहे? आवाज कमी येतोय. आवाज कमी येतोय. आरची. करेक्ट. आणि तो पोऱ्या परशा. करेक्ट. आणि आता एक ते नवीन गाणं आलं ते कोणतं रे? पुष्पा. आणि ते वाक्य काय झुके का नाही? करेक्ट. आता एक ते नवीन आलंय ना, आधी झुमकेवाली. आवाज कमी येतोय. आधी झुमकेवाली